सूड ही भावना माणसाला कुठे नेऊन ठेवू शकते नाही का? आज आपण एका अशाच गुन्ह्याबद्दल बोलणार आहोत जिथे एका किरकोळ वादामुळे एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. ही कहाणी आहे एका सूडाच्या दुर्दैवी किमतीची. पण या सगळ्या प्रकरणातला जो सगळ्यात मोठा आणि गोंधळात टाकणारा प्रश्न आहे तो म्हणजे कुटुंब जेव्हा 1 कोटी रुपये खंडणी द्यायला तयार होतं तेव्हा अपहरणकर्त्यांनी तुकाराम गव्हाणे यांची हत्या का केली? म्हणजे पैशांपेक्षाही मोठी अशी कोणती गोष्ट होती? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. कोणत्याही वाईट घटनेची सुरुवात बघा एका अगदी सामान्य दिवसापासूनच होते नाही का? गव्हाणे कुटुंबासाठीही तो दिवस तसाच होता जो पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस ठरणार होता. पाहूया नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी. तर हे तुकाराम गव्हाणे होते तरी कोण? छत्रपती संभाजीनगरमधलं बोधवळ गाव. तिथे तुकाराम गव्हाणे म्हणजे एक मोठं प्रस्थ होतं. वय वर्ष 55. त्यांच्याकडे तब्बल 93 एकर शेती होती आणि ते एक यशस्वी व्यावसायिक म्हणूनही ओळखले जायचे. समाजात मान आणि घरात सुख समृद्धी सगळं काही होतं. घटना आहे 27 डिसेंबरची दुपारची वेळ. गव्हाणे नेहमीसारखेच मालाचे पैसे आणायला बाहेर पडले. पण झालं असं की संध्याकाळ झाली, रात्र उलटली तरी ते घरी परतलेच नाहीत. त्यांचा फोनही बंद येत होता. घरातल्यांची चिंता साहजिकच वाढली. त्यांनी रात्रभर सगळीकडे शोधाशोध केली पण तुकाराम गव्हाणे यांचा काहीच पत्ता लागला नाही. आणि मग 2 दिवसांनी 29 डिसेंबरच्या सकाळी ती धक्कादायक बातमी आली. त्यांचा मृतदेह 40 गाव कन्नड घाटातल्या एका दरीत सापडला. पण गव्हाणे बेपत्ता झाले आणि त्यांचा मृतदेह सापडला. यामधल्या 48 तासात नेमकं काय घडलं होतं? त्या काळात त्यांचं कुटुंब एका अशा मानसिक त्रासातून गेलं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कारण अपहरणकर्त्यांनी त्यांच्यासोबत खंडणीचा एक अतिशय क्रूर खेळ सुरू केला होता. गव्हाणे बेपत्ता झाले आणि काही वेळातच त्यांचा मुलगा कृष्णा, त्याला एक फोन आला आणि धक्कादायक म्हणजे फोनवर पलीकडून स्वतः तुकाराम गव्हाणे बोलत होते. त्यांनी सांगितलं की त्यांचं अपहरण झालंय आणि अपहरणकर्ते तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी करत आहेत. वडिलांच्या जीवापुढे पैशांची किंमत नव्हती. कृष्णा पैसे घेऊन जायला लगेच तयार झाला. इथून पुढे अपहरणकर्त्यांनी कृष्णासोबत एक विचित्र आणि खरं तर खूप क्रूर खेळ सुरू केला. त्यांनी त्याला पैशांची बॅग घेऊन अक्षरशः शहरातल्या शहरात फिरवलं. आधी त्याला संभाजीनगर बस स्टँडवर बोलावलं. तो तिथे पोहोचल्यावर त्याला बाबा पेट्रोल पंपावर यायला सांगितलं. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, मग सेंट्रल नाका आणि शेवटी टीव्ही सेंटर. बिचारा कृष्णा प्रत्येक ठिकाणी पोहोचत होता पण तिथे ना त्याचे वडील होते ना ते अपहरणकर्ते. एकीकडे मुलाला असं शहरात फिरवलं जात होतं आणि त्याच वेळी दुसरीकडे गव्हाणे यांच्या भावाला एक फोन आला आणि आता मागणी 1 कोटीची नव्हती, ती थेट दुप्पट म्हणजे 2 कोटींवर पोहोचली होती. सोबत एक धमकीही होती. पैसे मिळाले नाहीत तर तुकाराम गव्हाणे यांना आम्ही मारून टाकू. आता मात्र कुटुंबाचा धीर सुटला. हताश होऊन त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि इथूनच सुरू झाली वेळेविरुद्धची एक थरारक शर्यत. एका बाजूला पोलीस होते आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत धूर्त गुन्हेगार. तर रविवारी दुपारी कुटुंब अजिंठा पोलीस ठाण्यात पोहोचलं, तक्रार दाखल केली. पोलिसांनीही वेळ न घालवता लगेच तपासाची सूत्र हातात घेतली. म्हणजे बघा, जेव्हा कृष्णाला पैशांसाठी इकडे तिकडे बोलावलं जात होतं तेव्हा पोलिसांची एक टीम साध्या वेशात त्याच्यावर नजर ठेवून होती. पण मग प्रश्न येतो की पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचले तरी कसे? त्यांनी वापरले एक खास तंत्रज्ञान ज्याला म्हणतात डम्प डेटा ट्रेस. आता हे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या मोबाईल टॉवरच्या एरियातून आरोपी फोन करत होते त्या एरियातले सगळे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर्स पोलीस मिळवतात. यामुळे संशयितांची यादी खूपच लहान होते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं होतं. पण आरोपींना पकडणं अजिबात सोपं नव्हतं. ते बरेच शातीर होते. म्हणजे बघा, ते सतत जागा बदलत होते. फोनसाठी गव्हाणे यांचाच मोबाईल वापरत होते आणि तोही सारखा बंद चालू करत होते. पण पोलिसांना चक्रावून सोडणारी एक वेगळीच गोष्ट होती. आरोपींना पोलिसांच्या प्रत्येक हालचालीची खबर मिळत होती. कसं? कारण गावातच त्यांचा एक खबऱ्या होता. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक करतोच. आणि या प्रकरणातही अगदी तसंच झालं. अपहरणकर्त्यांनी केलेला एक फोन, एकच फोन आणि सगळं प्रकरणच फिरलं. तोच तो धक्कादायक फोन. अचानक अपहरणकर्त्यांनी गव्हाणे यांच्या मुलाला फोन केला आणि काय म्हणाले असतील? आम्हाला तुमचे पैसे नकोत, परत जा. विचार करा,
किती विचित्र गोष्ट आहे ही. पण हीच त्यांची सगळ्यात मोठी आणि जीवघेणी चूक ठरली. पोलिसांनी लगेच हा शेवटचा कॉल ट्रेस केला आणि त्यांना आरोपींचं लोकेशन मिळालं. चावंगी टोल नाका. पोलिसांनी एक क्षणही वाया न घालवता तिथे सापळा रचला आणि एका पांढऱ्या गाडीतून 4 जणांना उचललं. पोलिसांनी जेव्हा या चौघांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांची नावं समोर आली. सचिन बणकर, वैभव राणगोते, अजिनाथ सपकाळ आणि विशाल खरात. त्यांच्या चौकशीतून कळलं की या कटात आणखी एक जण सामील होता, दीपक जाधव नावाचा, जो गावात राहूनच यांना सगळी खबर देत होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली. आता 5ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तसाच होता. तुकाराम गव्हाणे कुठे आहेत? आणि मग पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोप्यांनी तो धक्कादायक खुलासा केला. त्यांनी गव्हाणे यांची हत्या केली होती आणि त्यांचा मृतदेह कन्नड घाटात फेकून दिला होता. हे सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो. हे सगळं का घडलं? इतक्या क्रूर आणि निरर्थक गुन्ह्यामागे नेमका हेतू तरी काय होता? या सगळ्या कटाचा मास्टरमाइंड होता सचिन बनकर. आणि धक्कादायक म्हणजे तो दुसरा तिसरा कोणीही नव्हता, तर गव्हाणे यांच्या जवळच्या ओळखीतलाच एक माणूस होता. म्हणजे विश्वासघात अगदी जवळच्या व्यक्तीनेच केला होता. झालं असं होतं की काही दिवसांपूर्वी पैशांवरून झालेल्या वादाचा राग सचिनच्या मनात होता आणि त्याच सुडाच्या भावनेतून त्याने हा सगळा कट रचला. आणि इथेच या प्रकरणाचं सगळं गुपित दडलंय. बघा, प्लॅन काय होता? खंडणी मागायची आणि जुना सूड उगवायचा. पण प्रत्यक्षात काय झालं? गावात अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस मागे लागले आणि आरोपी अक्षरशः घाबरले. त्यांच्या मनात एकच भीती होती, तुकाराम गव्हाणे आपल्याला ओळखतात. जर ते सुटले तर आपलं नाव पोलिसांना सांगतील. आणि याच भीतीने त्यांची विचार करण्याची शक्तीच संपली. आणि फक्त याच भीतीपोटी की ते पकडले जातील, त्यांनी कोणतीही खंडणी मिळायच्या आधीच त्या प्रकरणातल्या एकमेव साक्षीदाराला म्हणजेच तुकाराम गव्हाणे यांना संपवून टाकलं. विचार करा, एका किरकोळ वादाचा शेवट एका निष्पाप जीवाच्या हत्येने झाला. ही संपूर्ण घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की वैयक्तिक राग, द्वेष किंवा सुडाची भावना माणसाला इतकी आंधळी कशी करू शकते की तो अशा ठिकाणी जाऊन पोहोचतो जिथून परत येण्याचा कोणताही मार्गच उरलेला नसतो.